Today's subject is financial accounting, and this chapter is piecemeal distribution, and this is our problem number 4. P, Q, and R are partners of Messrs. PQ Stationers, sharing profit and losses in the ratio of 1:1:2. On 30th June 2017, they decided to dissolve their firm when their balance sheet was as under. See, PQR, these are three partners, तीन partners आहेत मेसर्स पीकू स्टेशनर्सचे. त्यांचे जे प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग जो रेशो आहे 1:1:2 दिलेला आहे. ऑन 30th June 2017 they decided to dissolve their firm. त्यांची जी फर्म आहे ती त्यांनी डिझॉल्व्ह करण्याचा डिसिजन घेतला आहे. ती फर्म जी आहे ती ते डिझॉल्व्ह करतायत, बंद करतायत. when the balance sheet was as follows. मग तेव्हाची जी बॅलन्स शीट आहे ही दिलेली आहे. सी पिसमिल डिस्ट्रीब्युशन मध्ये काय केलं जातं तर जेव्हा फर्म डिझॉल्व्ह होते तेव्हा त्यांच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या आपल्याला पेड ऑफ कराव्या लागतात. मग त्या लायबिलिटीज पेड ऑफ करण्यासाठी जे अमाउंट आहे ही अमाउंट काही वेळेला ॲसेट थ्रू घेतली जाते, काही वेळेला इथे जे रिअलायझेशन इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट ह्या ज्या अमाउंट्स इथे दिसतायत, या अमाउंट्स थ्रू आपल्याला त्या लायबिलिटीज ज्या आहेत ह्या पेड ऑफ कराव्या लागतात. सो आपण हा जो प्रॉब्लेम आहे हा 15 मार्क्ससाठी आपल्याला येतो. याच्यात आपल्याला 2 चार्ट्स बनवायचे आहेत. 2 स्टेटमेंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल अँड सेकंड स्टेटमेंट ऑफ पिसमिल डिस्ट्रिब्युशन ऑफ कॅश. सी लायबिलिटीज काय काय दिल्यात बघूया. कॅपिटल पी 2,40,000, Q 1,60,000, R 3 lakh. Then general reserves दिसतात. सी जनरल रिझर्व्स, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सी जेव्हा लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तेव्हा तो प्रॉफिट असणार आहे. बिकॉज आपला जो प्रॉफिट आहे हा लायबिलिटी साईडला इथे रेकॉर्ड केला जातो अंडर द हेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता जे जनरल रिझर्व्हज आहेत, हे जनरल रिझर्व्हज आपल्याला त्यांच्या कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत, त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे. जर इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं असतं, तर तो सुद्धा आपल्याला इथे ॲड करावा लागला असता. अँड देन ॲडजस्टेड कॅपिटल जे आहे, त्याच्यात पुढे आपल्याला स्टेटमेंट जे ते प्रिपेअर करायचे. लोन फ्रॉम बँक, दिस इज अनदर लायबिलिटी. देन सन्ट्री क्रेडिटर्स, आपल्याला इथे लायबिलिटीज दिसतायत. सन्ट्री क्रेडिटर आहे, लोन फ्रॉम क्यू अँड कॅपिटल बॅलन्सेस असे त्यांचे दिलेले आहेत. सी द रिअलायझेशन अँड एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन वेअर ॲज स्टेटेड बिलो. आता इथे डेट्स दिलेले आहेत आणि त्यांचे रिअलायझेशनचे अमाऊंट्स इथे दिले आहेत आणि काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत. 31 जुलै 1,10,000. इथे 1,10,000 हवे. प्रिंटिंग मिस्टेकला इथे एक जो झिरो आहे हा इथे वाढलेला आहे. सो इथे 1,10,000, एक्सपेन्सेस 2,000, 31st ऑगस्ट 3,40,000, 10,000, 30th सप्टेंबर 3,50,000, 5,000, 31st ऑक्टोबर 1,62,000 and expenses 3,000. सी आता जे इथे रिअलायझेशनचे हे इन्स्टॉलमेंट्स दिलेले आहेत. फर्स्ट 1,10,000 आहेत. ते यूज करून आपण ज्या लायबिलिटीज आहेत ते सॅटिस्फाय करणार आहोत, त्या पेड ऑफ करणार आहोत. बट इथे एक्सपेन्सेस दिलेले आहेत. सो रिअलायझेशनची इथे जी अमाउंट आहे 1,10,000, इथे एक झिरो आहे तो एक्स्ट्राचा आहे. त्या 1,10,000 मधून जे एक्सपेन्सेस प्रॉब्लेम मध्ये दिले असतील ते आपल्याला लेस करायचे. ते आपण ट्रान्झॅक्शन करताना मी तुम्हाला ही ऍडजस्टमेंट दाखवेन. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट शो द पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अवेलेबल अंडर हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड. सो लेट्स वी सॉल्व दिस प्रॉब्लेम. सी प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट आपल्याला स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल जे आहे हे प्रिपेअर करायचे. स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल याच्यामध्ये काय घ्यायचं तर फर्स्ट कॅपिटल बॅलन्सेस घ्यायचे. जर त्याच्यामध्ये जनरल रिझर्व्ह प्रॉब्लेम मध्ये दिले असतील तर ते फर्स्ट ऍड करून घ्यायचे. प्रॉफिट जर दिला असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हेडिंग अंडर, तर तो प्रॉफिट सुद्धा तिथे ऍड करायचा आहे. अँड देन वी विल फाइंड द ऍडजस्टेड कॅपिटल. आणि जर यापैकी काहीच नसेल तर जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत ते ऍज इट इज आपल्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचे. ठीक आहे. सो फर्स्ट कॅपिटल बॅलन्सेस आपण त्यांचे रेकॉर्ड करून घेऊया. P 2,40,000, Q 1,60,000 and R 3 lakh.
So first capital balances. Aचा capital balance आहे 2,50,000. Then B 1,50,000. And C 2,40,000 amount आहे. Then just wait a minute. फर्स्ट कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत ते आपण रेकॉर्ड करून घेतलेत. सी प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व्ह दिलेले आहेत. जनरल रिझर्व्ह त्याची अमाऊंट जी आहे 80,000 दिलेली आहे. आता जेव्हा जनरल रिझर्व्ह प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत किंवा कोणतेही रिझर्व्ह दिलेले आहेत, सो आपल्याला ते ऍड करायचे आहेत कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत त्यामध्ये. सो हे जनरल रिझर्व्ह आहेत 80,000. हे त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस त्यांचा जो रेशो आहे 1:1:2 त्या रेशोमध्ये तिघांनाही जनरल रिझर्व्ह जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचे. सो 80,000 जे आहेत हे 1:1:2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. आता हे डिस्ट्रीब्यूट आपण कसं करणार? तर 80,000 इंटू 1 यातला जो फर्स्ट रेशो आहे तो 1 अँड देन डिवायडेड बाय त्या 1 ला डिवाइड करायचं आहे 1 + 1 + 2 दॅट इज 4. सो 80,000 इंटू 1/4. सो अमाउंट येईल 20,000. जनरल रिझर्व्ह जे आहेत हे आपल्याला ऍड करायचे आहेत. ऍड रिझर्व्ह 80,000 तिघांनाही डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत 1:1:2 रेशोमध्ये. सो फर्स्ट पी ला अमाउंट जाणार आहे 20,000. देन क्यू ला सुद्धा 20,000 अमाउंट जाईल बिकॉज 1:1:2 असा रेशो आहे. अँड आर ला 40,000 अमाउंट जाणार. देन त्यांचे ऍडिशन करायचे आपल्याला 2,40,000 प्लस 20,000 1,60,000 प्लस 20,000. आपण ऍडिशन करूया 2,40,000 प्लस 20,000 अमाउंट इज 2,60,000. Then 1,60,000 plus 20,000 amount is 1,80,000. Then 3 lakh plus 40,000, that is 3,40,000. So this is adjusted capital. हे आपलं adjusted capital आहे. सी प्रॉब्लेम मध्ये जर रिझर्व्ह कोणतेही दिले नसतील देन जस्ट जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत ते ॲज इट इज आपल्याला घ्यायचे. नेक्स्ट स्टेप इज प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे तिघांचाही. 1:1:2 आहे. सो 1:1:2 जस्ट ॲज इट इज प्रॉफिट शेअरिंग रेशो घेतलेला आहे इथे. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द युनिट व्हॅल्यूज. कॅपिटल बॅलन्स डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. कॅपिटल बॅलन्स जे ऍडजस्टेड कॅपिटल आहे त्या अमाऊंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. जे ऍडजस्टेड कॅपिटल दिसतात ह्या दॅट इज 2,60,000 1,80,000 अँड 3,40,000. सो कॅपिटल बॅलन्स डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. सो फर्स्ट पी चा जो कॉलम आहे त्यामध्ये अमाऊंट कशी येईल तर 2,60,000 डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट दॅट इज 1. सो 2,60,000
divided by 1. The amount is, tell me, answer काय येईल? 2,60,000. 2,60,000. What about Q? 1,80,000 1,80,000. divided by 1. That is 1,80,000. 80,000. Good. Good. What about R? 3,40,000 divided by 2. Answer is 1,70,000. 1 lakh. 1,70,000. 70,000. Good. 1,70,000. So इथे ही स्टेप आपली कंप्लीट झाली आहे. नेक्स्ट इज proportionate capital. How to calculate the proportionate capital? Proportionate capital is equal to base capital into individual share of profit. How to decide the base capital? Base capital, that is taking the minimum capital. आता हे जे आपण युनिट व्हॅल्यूज इथे कॅल्क्युलेट केले, अरे कॉमा जास्त आहे. जे युनिट व्हॅल्यूज आपण इथे कॅल्क्युलेट केलेत त्यातलं जे मिनिमम कॅपिटल आहे दॅट इज अवर बेस कॅपिटल. यातलं मिनिमम कॅपिटल कोणतं आहे? 1,70,000. So 1,70,000 is our base capital. 1,70,000 काय असणार आहे? बेस कॅपिटल. मग या बेस कॅपिटलला मल्टिप्लाय करायचं आहे इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. सो फॉर P 1,70,000 into 1. The answer is 1,70,000. 70. What about Q? Base capital 1,70,000 into profit share. Their profit share. So 1,70,000 into 1. That is 70. 1,70,000. Yes, correct. Next. 1,70,000 into 2. So the answer 40,000. is 3,45,000. 3,40,000. Okay, good. मैडम फिर से रिपीट कर, समझा नहीं. सी प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी इथे एक फॉर्म्युला आहे. बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. सी बेस कॅपिटल म्हणजे काय? बेस कॅपिटल दॅट इज द टेकिंग मिनिमम कॅपिटल. म्हणजे आपण युनिट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेत 2,60,000, 1,80,000 अँड 1,70,000. यातलं जे मिनिमम कॅपिटल आहे दॅट इज अवर बेस कॅपिटल. मग यातली मिनिमम अमाऊंट कोणती आहे? 1,70,000. So this is our base capital. मग हे जे बेस कॅपिटल आहे इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट 1,70,000 इंटू 1. P चा जो प्रॉफिट शेअर आहे त्याने मल्टिप्लाय करायचंय. सो 1,70,000 इंटू 1. आन्सर इज 1,70,000. नेक्स्ट व्हॉट अबाउट Q? बेस कॅपिटल तिघांनाही सेम राहणार आहे. 1,70,000 इंटू 1. आन्सर इज 1,70,000. नेक्स्ट व्हॉट अबाउट R? 1,70,000 इंटू 2. R चा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे शेअर आहे 2. तर 1,70,000 इंटू 2 दॅट इज आन्सर इज 3,40,000. ओके, क्लिअर? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट एक्सेस कॅपिटल. ओरिजिनल कॅपिटल मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल. ओरिजिनल कॅपिटल मीन्स हिअर ऍडजस्टेड कॅपिटल. आता आपल्याला या कॅपिटल बॅलन्सेसचा इथे विचार नाही करायचा आहे. जे ऍडजस्टेड कॅपिटल आहे ते इथे घ्यायचंय. ठीक आहे. सो एक्सेस कॅपिटल मीन्स ओरिजिनल कॅपिटल मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल. सो इथे 2,60,000 मायनस 1,70,000. वी विल गेट एक्सेस कॅपिटल. इथे एक्सेस कॅपिटल आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो 1,60,000 मायनस 1,70,000. 2,60,000 minus 1,70,000. So the answer is 90,000. 98,000. Then Q जे ऍडजस्टेड कॅपिटल आहे त्या कॅपिटल मधून आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करायचंय. 1,80,000 minus 1,70,000. Answer is 10,000. 10,000. Good.
Then 3,40,000 minus 3,40,000. बॅलन्स काही उरलाच नाही. 0. 0 किंवा नील. देन आता परत आपल्याला ह्याच स्टेप ज्या आहेत त्या रिपीट करायच्या आहेत. शेवटी एक अमाउंट येईपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. युनिट व्हॅल्यूज आता ज्या अमाउंट्स इथे रिमेनिंग आहेत. आता क्यूचा बॅलन्स आहे आणि पीचा बॅलन्स आहे आणि क्यूचा बॅलन्स दिसतोय. सो आता यांच्या युनिट व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सो फर्स्ट एक्सेस कॅपिटल ह्या ज्या अमाउंट्स आहेत 90,000 डिवायडेड बाय शेअर ऑफ प्रॉफिट. So 90,000 excess capital divided by share of profit. 90,000 divided by 1. We will get the unit values. 90,000. 90,000. Good. Then 10,000 divided by 1. Answer is 10,000. 10,000. 10,000. आता R च्या कॉलम मध्ये काहीच येणार नाही बिकॉज तिथलं सगळं जे कॅल्क्युलेशन आहे हे आपलं संपलेलं आहे. बॅलन्स नील झालाय. नेक्स्ट इज प्रपोर्शनेट कॅपिटल. आता या दोन अमाउंट्स मध्ये आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करायचंय. सो प्रपोर्शनेट कॅपिटल इज इक्वल टू बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. आता बेस कॅपिटल कसं फाइंड आउट करणार? टेकिंग द मिनिमम कॅपिटल. या दोघांमधली मिनिमम अमाउंट कोणती आहे? दॅट इज अवर बेस 10,000. कॅपिटल. 10,000. This is our base capital. So base capital into individual share of profit. आता P चा प्रॉफिट शेअर 1 आहे, Q चा प्रॉफिट शेअर जो आहे हा 1 आहे. So 10,000 into 1, the proportionate 10,000. capital is 10,000. Next 10,000. आता इथे जे बेस कॅपिटल आहे 10,000 into individual share of profit, it is 1. So answer is 10,000. 10,000. Correct. Next, we have to calculate the excess capital. Excess capital minus proportionate capital. आता जे excess capital इथे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. फर्स्ट स्टेज जी आहे ही इथपर्यंत होती. आता हे जे प्रपोर्शनेट कॅपिटल आपण फाइंड आउट केलंय इथपर्यंत ही फर्स्ट स्टेज झाली आहे. सेकंड स्टेजला जे सेकंड प्रपोर्शनेट कॅपिटल आपण केलंय ही आपली सेकंड स्टेज. थर्ड स्टेज ही आपली एक्सेस कॅपिटल. सो एक्सेस कॅपिटल मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल. हे जे प्रपोर्शनेट कॅपिटल आलंय हे मायनस करायचंय एक्सेस कॅपिटल मधून. 90,000 मायनस 10,000 जे एक्सेस कॅपिटल या स्टेज मधलं आहे 90,000 मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल या स्टेज मधलं. 90,000 मायनस 10,000 एक्सेस कॅपिटल इज 80,000. नेक्स्ट 10,000 minus 10,000 balance nil. 0. See 0. So इथे लास्ट जे अल्टिमेट एक्सेस आहे 80,000 इथे आलेला आहे. सो फर्स्ट पेमेंट आपण कोणाला करणार? 80,000 जो पी आहे. फर्स्ट पेमेंट जे आहे हे पी ला केलं जाणार आहे 80,000. ही जी अमाउंट आपण कॅल्क्युलेट केली आहे. अल्टिमेट एक्सेस 80,000 फर्स्ट पेमेंट केलं जाणार आहे. सेकंड पेमेंट जे प्रपोर्शनेट कॅपिटल इथे दिसतंय 10,000 and 10,000 P and Q. P ला 10,000 करायचंय and Q ला 10,000 करायचंय. सेकंड पेमेंट आपलं आहे Q ला 10,000. थर्ड पेमेंट जे आपण इथे प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट केलंय. थर्ड पेमेंट मीन्स पेमेंट टू ऑल. थर्ड जे पेमेंट आहे तिसरं पेमेंट सगळ्या पार्टनर्सना केलं जाणार आहे. 1,70,000, 1,70,000, 3,40,000. आता आपलं हे आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे हे आपल्याला इथे व्हेरीफाय सुद्धा करता येणार आहे. कसं? आता इथे P च्या कॉलम मध्ये 3 अमाउंट्स दिसतात. Q च्या कॉलम मध्ये 2.
आणि आरच्या कॉलममध्ये एकच. सो आता आपण या सगळ्यांची टोटल करायची आहे. पीच्या कॉलमची टोटल करायची, क्यूच्या कॉलमची टोटल आणि आरच्या कॉलमची टोटल. आणि जी अमाउंट येईल ती अमाउंट मीन्स आपले कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत त्याच्याशी मॅच करायचे. जर ते मॅच झाले देन आपला आन्सर करेक्ट आहे. 80,000 प्लस 10,000 प्लस 1,70,000 टोटल इज 2,60,000. 2,60,000. 60,000. 2,60,000. सी आपलं ऍडजस्टेड कॅपिटल किती आहे? पीचं 2,60,000. 60,000. करेक्ट आहे. देन 10,000 प्लस 1,70,000 टोटल इज 1,80,000. 1,80,000. 80,000. 80,000. ठीक आहे. बघा क्यूचं कॅपिटल किती आहे? 1,80,000. आपला आन्सर करेक्ट आहे. आरचं कॅपिटल 3,40,000 ॲज इट इज 3,40,000. सो आपला आन्सर इथे करेक्ट आहे. आता इथे ही टोटल जी मी दाखवली ही तुम्हाला तिथे शो करायची नाहीये. जस्ट व्हेरिफाय करण्यासाठी मी तुम्हाला दाखवलंय कसं व्हेरिफाय करायचं. ओके. सो फर्स्ट पेमेंट आपल्याला 80,000 करायचंय. सेकंड पेमेंट पी अँड क्यूला 10,000 करायचंय. अँड थर्ड जे पेमेंट आहे पेमेंट टू ऑल सगळ्यांना करायचंय. Statement of excess capital. The purpose of statement of excess capital is to find out the ultimate excess. And we have find this ultimate excess that is 80,000. Ultimate excess capital जे आहे ते आपण कॅल्क्युलेट केलंय. हे कॅल्क्युलेशन कळलंय सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. सी piecemeal distribution आपण बघूया. This is the statement showing piecemeal distribution. सी प्रॉब्लेम मध्ये जे कॅपिटलचे बॅलन्स ज्या लायबिलिटीज दिल्यात लोन फ्रॉम क्यू, सन्ड्री क्रेडिटर ह्या सगळ्या लायबिलिटीज आपल्याला घ्यायच्या आहेत. आता हे स्टेटमेंट प्रिपेअर करताना फर्स्ट पर्टिक्युलर कॉलम आहे त्या पर्टिक्युलर कॉलमचा यूज काय आहे तर जे इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत जे रिअलायझेशन मीन्स हिअर रिअलायझेशन्स आर गिवन हे जे रिअलायझेशन्स दिलेत फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट अँड फोर्थ इन्स्टॉलमेंट हे दिलेले आहेत हे रेकॉर्ड करण्यासाठी त्याच्यात जे अल्टरेशन्स आहेत हे करण्यासाठी पर्टिक्युलर्स कॉलम आहे. नेक्स्ट कॅश कॉलम कॅश हा कॉलम आहे मीन्स त्यांचे जे अमाउंट्स आहेत त्या अमाउंट्स आपण कशा पेड करतोय हे बघण्यासाठी इथे कॅश कॉलम आहे. देन क्रेडिटर्स इथे सगळ्या लायबिलिटीज आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत ज्या आपल्याला पेड ऑफ करायच्या आहेत. क्रेडिटर्स फर्स्ट येणार आहेत. नेक्स्ट लोन्स अँड देन कॅपिटल अकाउंट्स दॅट इज पी, क्यू अँड आर. ओके. सो इथे फर्स्ट ज्या लायबिलिटीज आहेत प्रेफरन्शियल लायबिलिटीज त्या सगळ्या येणार आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये ऑर्डर ऑफ पेमेंट त्याच्याशी रिलेटेड मी इन्फॉर्मेशन सांगितली आहे तर तो एकदा व्हिडिओ बघा. सी त्याच्यात ऑर्डर ऑफ पेमेंट सांगितलंय कशा प्रकारे लायबिलिटीज जे आहेत त्यांची ऑर्डर येईल. क्रेडिटर्स फर्स्ट येणार आहेत. देन जे लोन्स आहेत ते येणार आहेत. देन अनसिक्युअर्ड लोन असतील तर ते येणार आहेत. अँड देन लास्टला ते कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत हे येणार आहेत. सो फर्स्ट क्रेडिटर्स, लोन्स अँड कॅपिटल अकाउंट्स. सी फर्स्ट बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश. आता ही जी 12,000 कॅश आहे सी प्रॉब्लेम मध्ये जो बँक बॅलन्स दिलेला असतो फर्स्ट तो आपण यूज करणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये ऍसेट साइडला गुडविल, बिल्डिंग, प्लांट, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल अँड बँक. आता बँक बॅलन्स किंवा कॅश बॅलन्स जी इथे बँक किंवा कॅश जो बॅलन्स दिसतोय फर्स्ट ती आपण अमाऊंट घेणार आहोत. बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश जेवढी आहे 12,000. सो 12,000 ही अमाऊंट घेऊन ती आपण आधी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. 12,000 आपण क्रेडिटर्सना फर्स्ट पेड करायची आहे. 12,000 ॲज इट इज डायरेक्टली अमाऊंट पेड करते. सो लेस पेड टू क्रेडिटर्स इथे जे इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत ज्या अमाऊंट्स दिलेले आहेत त्या आपल्याला लायबिलिटी पेड ऑफ करण्यासाठी यूज करायचे आहेत.
सो त्यांना इथे डिस्ट्रीब्यूट करायचंय. पार्ट बाय पार्ट त्यांना पेमेंट आपल्याला करून टाकायचंय. आपल्याकडे कॅश अवेलेबल किती आहे? बॅलन्स शीटमध्ये 12,000. सो फर्स्ट जे 12,000 बॅलन्स शीटमध्ये दिलेले आहेत, जी कॅश अवेलेबल आहे, ती आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. क्रेडिटर्सना फर्स्ट अमाउंट जी आहे ती डिस्ट्रीब्यूट करायची आहे. देन ती लायबिलिटी पेड ऑफ करून झाली, की लोन्स जे आहेत हे पेड करायचे आहेत. ती लायबिलिटी पेड ऑफ झाली, की मग कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत हे पेड करायचे आहेत आपल्याला. सो 12,000 पेड टू क्रेडिटर्स. 12,000 मी पेड करते. क्रेडिटर्स कॉलममध्ये सुद्धा 12,000 जातील बिकॉज त्या 1,60,000 ची जी लायबिलिटी आहे, ती पेड करायची आहे आपल्याला आणि हे 12,000 जे आहेत, हे लायबिलिटी पेड करण्यासाठी आपल्याला यूज करायचे आहेत. सो 1,60,000 आपली लायबिलिटी आहे. त्यातले 12,000 मी दिलेत. आता अमाउंट किती उरली? रिमेनिंग जेवढी अमाउंट आहे दॅट इज 1,48,000 हे लेस करायचंय तिथून. आपण जे 12,000 होती कॅश अवेलेबल होती, ती यूज केली आहे क्रेडिटर्सची लायबिलिटी पेड करण्यासाठी. लायबिलिटी होती 1,60,000 त्यातले 12,000 मी पेड केलेत. आता रिमेनिंग लायबिलिटी किती उरली? 1,48,000. लोनची जेवढी अमाउंट आहे ॲज इट इज येईल बिकॉज इथे काहीच पेमेंट झालेलं नाहीये. जस्ट 12,000 होते तेवढी अमाउंट पेड केली आहे. सो इथे जे बॅलन्सेस आहेत ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत. 40,000 then 2,60,000 1,80,000 and 3,40,000. इतकं ट्रान्झॅक्शन कळलंय? सी. सो इथे कॅश जी आहे ही इथे संपलेली आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट सी प्रॉब्लेममध्ये 4 इन्स्टॉलमेंट्स दिलेत. फर्स्ट इथे डेट दिलेली आहे इन्स्टॉलमेंटची 31 जुलै 1,10,000 इथे अमाउंट आहे. प्रिंटिंग मिस्टेकने इथे एक झिरो जो आहे हा ॲडिशनल तिथे प्रिंट केला गेलाय. 1,10,000 अँड एक्सपेन्सेस 2,000. सी फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आहे? 1,10,000. आता तिथे एक्सपेन्सेस दिलेले आहेत. फर्स्ट जे एक्सपेन्सेस आहेत ते आपण लेस करून घ्यायचे. सो आपल्याला जी नेट अमाउंट जी आहे ही आपल्याला इथे मिळणार आहे. सो 1,10,000 लेस एक्सपेन्सेस 2,000 अमाउंट जी आपल्याला मिळणार आहे 1,08,000. आता 1,08,000 ही आपल्याला इथे कॅश अवेलेबल झाली आहे आणि ही कॅश आपण यूज करणार आहोत पेमेंटचे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी. क्रेडिटर्स 1,40,000 ची लायबिलिटी आहे. सो आपण हे जे 1,08,000 आहेत हे आपण क्रेडिटर्स मधून लेस करायचे आहेत. सो पेड टू क्रेडिटर्स हे आपण पेड करणार आहोत क्रेडिटर्सना. होल अमाउंट आपण देतोय 1,08,000 बिकॉज आपली लायबिलिटी किती आहे? 1,48,000. आपण 1,08,000 डिरेक्टली होल अमाउंट देतोय क्रेडिटर्सना. सो आपण ही अमाउंट यातनं पेड केली आहे. 1,48,000 लायबिलिटी होती. पेड करण्यासाठी 1,08,000 इथे पेड केलेले आहेत. सो आता आपली लायबिलिटी किती उरली? जस्ट 40,000. 40,000. 1,08,000 आपल्याला मिळाली होती कॅश. ती आपण यूज केली क्रेडिटर्सना पेड करण्यासाठी. आता आपल्याकडे कॅश आहे का? नाही. इथे कॅश नाहीये. इथे सुद्धा कॅश नाहीये. सो ॲज इट इज हे जे बॅलन्सेस आहेत हे ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड होतील. बिकॉज काहीच ट्रान्झॅक्शन तिथे झालं नाहीये.